नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत इथपर्यंत या, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सगळं कळेल. आमचा हा चॅनल फक्त आमच्या चॅनलची एज लिमिट अशी काही नाही आहे. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी शिकू शकतात. त्याचप्रमाणे आमचे तुम्हाला व्हिडिओ आवडले तर आम्हाला लाईक, त्याचप्रमाणे जास्तीत जास्त शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता आपण डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करू. आता लेटर आहे लेटर सी. लेटर सीचे प्रोनाऊन्सिएशन, जे वर्ड्स आहेत आणि त्याचे प्रोनाऊन्सिएशन आपण बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करू. पहिलं आहे बघा कॅबिनेट. कॅबिनेट मग स्पेलिंग बघा कसं होतं आहे ते. कॅबिनेट, कॅबी CABI घेतलं आहे पहिल्यांदा आणि नेट NET असं तोडून घेतलेलं आहे, म्हणजे कॅबी आणि नेट असं आपण करायचं. कशाला? त्यामुळे काय होईल तर आपल्या स्पेलिंग आहे ते व्यवस्थित लक्षात राहील म्हणून. कॅबिनेट, कॅबी CABI आणि नेट NET म्हणजे कॅबिनेट. म्हणजे कॅबिनेट म्हणजे काय? कपाट. कपाट किंवा खाणेदार पेटी. कपाट, खाणेदार पेटी किंवा महत्त्वाचं खातं जे काही असेल ते, त्याला कॅबिनेट म्हटलं जातं. त्याच्यानंतर दुसरं आहे केबल. केबल CABLE, केब आणि ल म्हणून CABLE केबल. केबल म्हणजे काय? जाड तणकट दोर. त्याच्यानंतर तिसरं बघा आहे काय ते केक. केक CAKE, केक. केक आता क असं होतं बघा. के म्हणजे सीचा क म्हणून उच्चार होतो. KE असं केक म्हणून CAKE केक. केक म्हणजे केक, वडी. त्याच्यानंतर चौथा बघा कॅल्क्युलेट. कॅल्क्युलेटचं कसं आहे बघा. कॅलचं CAL कॅल, त्याच्यानंतर CU आणि लेट LAT असं कॅल्क्युलेट म्हणजे कंबाईन सगळं एकत्र केल्यावर कॅल्क्युलेट असं होतं. CALCULATE असं तोडून करा, म्हणजे व्यवस्थित ते लक्षात राहील आणि उच्चारासाठी पण चांगलं होईल. त्याच्यानंतर ते जोडायचं. कॅल्क्युलेट म्हणजे काय? गणना, हिशेब करणे. त्याच्यानंतर पाचवं कॉल. सीचा उच्चार कॉल म्हणजे CALL. कॉल म्हणजे आरोळी, ओरडणे किंवा फोन येणे. सहावं काम. CALM काम. इथे कसं होतं तर CAMचाच उच्चार होतो बघा. CAM Lचा होत नाही, L सायलेंटमध्ये राहतो बघा. काम CALM असं आहे ते. काम म्हणजे शांत, स्थिर. त्याच्यानंतर सातवं बघा कॅमेरा. CAMERA कॅम CAM कॅम आणि मरा कॅम आणि रा म्हणून ERA आहे. ERA रा म्हणजे कॅमेरा CAMERA असा. कॅमेरा म्हणजे कॅमेरा. त्याच्यानंतर छायाचित्र घेण्याचे यंत्र ते आहे ते. आठवं बघा कॅन. CAN कॅन. आणि नचा उच्चार म्हणून कॅन म्हणजे शकणे, समर्थ असणे, मोकळीक असणे. त्याच्यानंतर नववं बघा कॅन्सल. कॅन कॅन. सल CEL सल असं आहे ते. कॅन्सल म्हणून कॅन्सल म्हणजे रद्द करणे, खोडणे. CANCEL. त्याच्यानंतर 10वं बघा केपेबल बघा. CAPA केपे आणि बल BLE म्हणजे कॅपेबल असं झालं आहे. म्हणजे कॅपएबल असं ते आहे. CAP आणि एबल, कॅपएबल असं करून ते कॅपेबल असं झालेलं आहे. केपेबल म्हणजे सक्षम, कार्यक्षम. त्याच्यानंतर 11वं बघा. 11वं काय आहे? कॅपिटल.
कॅपिटलचं बघा कॅप, कॅप नंतर टल म्हणजे पी केलं आहे ते कॅप, CAPI म्हणजे कॅपी, कॅपी आणि TAL टल असा कॅपिटल असं आहे ते CAPITAL. कॅपिटल म्हणजे राजधानी, भांडवल किंवा मोठे अक्षर. त्याच्यानंतर 12वं बघा कॅप्टन, हे पण तसंच आहे कॅपिटलचं कॅपिटल ते आहे आणि इथे कॅप्टन आहे, कॅप आणि टन म्हणजे CAPTAIN. कॅप्टन म्हणजे कर्णधार, प्रमुख, सैन्यातील एक महत्त्वाचे पद असे. त्याच्यानंतर 13वं बघा, 13वं काय आहे कार, कार CAR, CA का होतं आणि आर म्हणजे कार, कार म्हणजे चारचाकी गाडी, आगगाडी, हवाई जहाजाचा डबा, त्याला पण कार म्हटलं जातं. त्याच्यानंतर नेक्स्ट 14वं आहे कार्डबोर्ड, कार्डबोर्ड इथे कार्ड, कार्ड, कार्ड CARD, कार्ड आणि बोर्ड BOARD, बोर्ड. लक्षात घ्या बोर्ड, बो म्हणजे BO आणि अर्ड म्हणजे ARD म्हणजे कार्डबोर्ड, कार्डबोर्ड म्हणजे फुट्टा CARDBOARD. त्याच्यानंतर 15वं बघा केअरफुल, केअरफुल, केअरफुलचं पण तसंच आहे केअर CARE, केअर आणि फुल FUL. केअरफुल म्हणजे त्याचं काय आहे काळजीपूर्वक, सावध. त्याच्यानंतर 16वं बघा, 16वं आहे कार्पेट, कार्पेट म्हणजे CAR कार होतं आणि त्याच्यानंतर पेट PET, कार्पेट म्हणजे कार्पेट, गलीच्या सतरंजी असं आहे ते. त्याच्यानंतर नेक्स्ट 17वं आहे बघा केरी, कॅरी किंवा केरी, कॅरी पण म्हटलं जातं, केरी पण म्हटलं जातं CARRY, केरी किंवा कॅरी. त्याचं काय वाहून नेणे, आधार देणे असं ते आहे कॅरीचं. त्याच्यानंतर 18वं कॅश, कॅश बघा क्या CA क्या आणि SH कॅश असं आहे ते KASH असं आहे ते, पण त्याचं म्हणताना मग कॅश असं होतं कॅश, कॅश म्हणजे रोकड पैसा. त्याच्यानंतर 19 काय आहे कॅच CATCH कॅच, कॅच म्हणजे झेल, पकडणे, मागून येऊन काटणे कॅच, कॅच पण कसं आहे कॅट, कॅटचं, कॅटचं पण कॅच असं होतं कॅच. त्याच्यानंतर 20वं आहे सिलिंग, सिलिंग CEILING, सी कशासाठी आलेला आहे CEI सी केले आहे. त्याच्यानंतर लिंक LING, सीलिंग CEILING, सिलिंग, सिलिंग म्हणजे काय छत, रक्तपेशी किंवा कमाल मर्यादा. त्याच्यानंतर 21 बघा सेलिब्रेट, सेलिब्रेट, सेलिब्रेटचं बघा सेली CELE, सेली आणि नंतर प्रेट, BRAT असं करून सेलिब्रेट, सेलिब्रेट असं आलेलं आहे म्हणजे साजरा करणे, प्रशंसा करणे. त्याच्यानंतर 22वं बघा सेलफोन, सेलफोन CELL सेल आणि फोन, PHONE फोन, वनचं आहे ते ओन होतं तर फोन असा म्हणजे सेलफोन म्हणजे सेलफोन जो असतो तो. त्यानंतर 23 सेंटर, सेंटर CENTER सेन आणि TER टर, सेंटर, सेंटर म्हणजे केंद्र, मुख्य ठिकाण. त्याच्यानंतर 24 सेरेमनी, सेरेमनी CERE सेरे आणि मनी MANI जॉईन केल्यावर सेरेमनी, सेरेमनी होतं ते सेरेमनी, सेरेमनी म्हणजे समारंभ, पवित्र, विधी. त्याच्यानंतर 25 आहे सर्टिफिकेट, सर्टिफिकेट, सर्टिफिकेटचं बघा सर्टी CERTI सर्टी आणि फिकेट FICAT म्हणजे सर्टिफिकेट असं म्हणजे प्रमाणपत्र, दाखला होतो तो. त्याच्यानंतर 26 बघा चेनचं कसं चेन,
चे आणि ई नाही, चेन. CHAIN म्हणजे चेन. चेन म्हणजे साखळी. त्याच्यानंतर 27. 27 बघा, चेअर. 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 चे कसं CHAIR. चेअर. CHAIR. चेअर. चेअर म्हणजे खुर्ची, आसन, अध्यक्षस्थान. त्याच्यानंतर 28. 28 बघा, चॅलेंज. चॅलेंज. चॅलेंज कसं केलं आहे ते चेल. CHALL. चॅल. एंज. ENG म्हणजे चॅलेंज असं झालेलं आहे ते. CHALLENG म्हणजे चॅलेंज असं केलेलं आहे. चॅल आणि एंज. चॅल आणि एंज हे कंबाईनमध्ये केलं, एक केलं आणि त्याचं चॅलेंज झालं. चॅलेंज म्हणजे आव्हान. त्याच्यानंतर 29. 29. 29 काय, चेंज. चेंज हे स्पेलिंगमधनंच येते, चेनज. बघा, चेन म्हणजे कसं येतो, न येतो आणि ज येतो, म्हणून चेंज. CHANG. चेंज. चेंज म्हणजे काय, बदल, रूपांतर करणे, अदलाबदली करणे. त्याच्यानंतर 30. 30 आहे चॅप्टर. 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 CHAPTER. चॅप्टर. चॅप. CHAP. चॅप होतं आणि टर. TER. चॅप आणि टर. चॅप्टर म्हणजे काय, धडा, प्रकरण, अध्याय. धडा किंवा प्रकरण किंवा अध्याय किंवा मठातील जोगी, त्याला चॅप्टर म्हटलं जातं. त्याच्यानंतर 31. 31 काय आहे, कॅरेक्टरिस्टिक. कॅरेक्टरिस्टिक. कॅरेक्टरिस्टिक पण तसं आहे, कॅरेक्टरी. आता कॅरेक. कॅरेक कुठलं, CHARAC. CHARAC. कॅरेक. टरी. टरी. कॅरेक्टरी. TERI आणि स्टिक. STIC असं धरून ते कॅरेक्टरिस्टिक झालेलं आहे. CHARACTERISTIC. कॅरेक्टरिस्टिक म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण, विशेष. त्याच्यानंतर 32. 32 काय आहे, चार्ज. चार्ज. CHARGE. CHARGE. चार्ज. चार्ज म्हणून CHARJ असं आहे बघा, चार्ज म्हणून CHARG. चार्ज म्हणजे शुल्क, हल्ला, दोषारोप. त्याच्यानंतर 33. चेस. चेस. चेस कसं, CHASE. CHASE. चेस. चेस म्हणजे पाठलाग, पिटाळून लावणे असं आहे. त्याच्यानंतर 34. चिप. 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 चिपचं बघा, फोडल्यावरच होतं CHEAP. CHEAP. चिप. चिप म्हणजे स्वस्त, कमी दर्जाचा, शूद्रहीन. त्याच्यानंतर 35. 35 काय आहे, चिक. चिक हे पण तसंच आहे, उच्चारण CHE डबल होत होतं, चीक. चीक. CHEEK. चिक. चिक म्हणजे गाल, उद्धट बोलणे किंवा मुद्दामपणा. त्याच्यानंतर 37. 37 बघा, चिअरफुल. चिअरफुल. इथे पण चिअर. चिअर होतं आणि नंतर फुल. FUL. फुल. चिअर. CHEER. फुल. FUL. चिअरफुल म्हणजे आनंदी, समाधानी, सुखी. त्याच्यानंतर 37. केमिकल. इथे केमिकल पण होतं आणि केमिकल पण होतं. केमिकल पण होतं, केमिकल पण म्हटलं जातं आणि केमिकल पण म्हटलं जातं. CHEMICAL. CHEMICAL म्हणजे केमिकल. केमिकल. के. CHEM. केमी. बघ, CHEK. मी. MI आणि कल. CAL. केमिकल म्हणजे काय, रासायनिक, रसायनशास्त्रात वापरला जाणार. त्याच्यानंतर 38. केमिस्ट्री. केमिस्ट्री. CHEK नंतर CHEK. मिस्ट्री. मिस्ट्री. MISTRY. MISTRY म्हणजे केमिस्ट्री असं आहे ते, म्हणजे रसायनशास्त्र. त्याच्यानंतर 39. चेस्ट. चेस्ट. CHEST. चेस्ट.
प्रोनाऊन्स आपण जसं बोलतो तसंच आहे स्पेलिंग बघा. चेस्ट, CHEST, चेस्ट. चेस्ट म्हणजे छाती, मोठी पेटी. त्याच्यानंतर 40 आहे चू. चू, CHEW, चू. चू. चू म्हणजे चवण, चावून खाणे, चिंतन करणे. चवण, चावून खाणे, चिंतन करणे. चू, CHEW लक्षात घ्या. त्यानंतर 41 चिकन. चिकन, CHICKEN, चिकन. चिक, CHIC असं आहे ते चिक, आणि कन, KEN असं आहे चिकन. म्हणजे कोंबडीचे मांस, कोंबडीचे पिल्लू. त्याच्यानंतर 42 चीफ. चीफ. चीफ हे नावाप्रमाणे जाईल चीफ, म्हणजे CHIEF, CHIEF चीफ. चीफ म्हणजे प्रमुख, नायक किंवा पुढारी. त्याच्यानंतर चेन. चेन, CHIN, CHIN चेन. चेन म्हणजे हनुवटी. चेन म्हणजे हनुवटी, CHIN. त्याच्यानंतर 44 चॉईस. चॉ, CHO चॉ, आणि आईस त्याचं धरून ते चॉईस असं झालेलं आहे. CHOIC चॉ प्लस आईस, चॉईस असं केलेलं आहे ते. चॉईस म्हणजे निवड, पसंती. त्याच्यानंतर 45 चूज. चूज, CHOOSE, CHOOSE. इथे चूस, चूस असं चू, CHOO चू, आणि SE चूस. चूस म्हणजे निवडणे, पसंत करणे, ठरवणे. त्याच्यानंतर 46. 46 आहे चर्च. चर्च, CHURCH चर्च. चर्च, CHURCH चर्च. चर्च म्हणजे काय? ख्रिस्ती लोकांचे प्रार्थना मंदिर. ख्रिस्ती लोकांचे प्रार्थना मंदिर ते चर्च. नंतर सिगरेट. सिगरेट. सिगरेटचं पहिले बघा सिगरेट. सिगर. सिगर पहिलं कसं होतं? CIGAR सिगर. सिगर, आणि नंतर एट, ETT सिगरेट. सिगरेट म्हणून सिगरेट त्याला सिगारेट म्हटलं जातं. त्याच्यानंतर 48 सर्कल. सर्कल, सर, SCIR सर्कल, CLE म्हणून सर्कल. सर्कल. सर्कल म्हणजे वर्तुळ, मंडळ, वर्तुळासारखे काहीही, म्हणजे वर्तुळाकार बसणे वगैरे सगळं त्यामध्ये आलं. त्याच्यानंतर 49 आहे सिटिझन. सिटिझन. सिटी, आता सिटी, CITI सिटी, नंतर झन, ZEN सिटिझन. सिटिझन म्हणजे नागरिक, शहरवासी. नागरिक, शहरवासी. त्याच्यानंतर 50 आहे सिव्हिल. सिव्हिल, सी कसं CI, नंतर VIL म्हणजे विल, म्हणजे सिव्हिल. सिव्हिल म्हणजे काय? नागरी, मुलकी, सभ्य. त्याच्यानंतर 51 क्लेम. क्लेम, CLAIM. क्लेमचं कसं आहे? CLAIM क्लेम. क्लेम म्हणजे काय? दावा. दावा. दावा, हक्क सांगणे किंवा मागणे ते असतात. क्लेम. क्लेम कसं बघा होतं आहे ते? क्लेम, CLAIM क्लेम. क्लेम म्हणजे दावा, हक्क म्हणजे सांगणे, मागणे असं होतं त्यामध्ये. त्याच्यानंतर होतं क्लेम. क्लेम. क्लेम म्हणजे CLAIM क्लेम म्हणून दावा. क्लेम म्हणजे दावा, हक्क सांगणे किंवा मागणे. त्याच्यानंतर क्लॅप. क्लॅप. क्लॅप कसं होतं आहे बघा? CLAP क्लॅप. क्लॅप असा. क्लॅप म्हणजे काय? टाळी किंवा पाठीवर थाप मारणे. क्लॅप ह्याच्यावरूनच होतं बघा. क्लॅप. क्लॅप, CLAP क्लॅप म्हणजे टाळी, पाठीवर थाप मारणे. त्याच्यानंतर 53 काय आहे? क्लीन. 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 क्लीन बघा CLEAN क्लीन. क्लीन. क्लीन म्हणजे काय? स्वच्छ,
निर्मळ, कौशल्यपूर्ण, सुबक, संपूर्णपणे नीट. क्लीन, क्लीन CLEN, क्लीन असं आहे ते. त्याच्यानंतर 54, 54 बघा क्लर्क, क्लर्क, क्लर्क हे पण तसंच आहे. क्लर्क, क्लर्क म्हणजे CLERK, क्लर्क, क्लर्क म्हणजे कारकून, लिपिक. त्याच्यानंतर 55, 55 बघा क्लायंट, क्लाइंट, क्लाइंट म्हणजे क्लायंट, CLI क्लाय आणि इंट म्हणजे ENT क्लायंट, CLIENT क्लायंट किंवा क्लायंट म्हटलं तर म्हणजे ग्राहक, पक्षकार. त्याच्यानंतर 56, 56 बघा क्लाइम, क्लाइम वरचं कसं क्लायंट आहे तसंच ते हे क्लाइंब आहे, MB आहे म्हणून इंब झालं आहे ते. क्लाइंब, क्लाइंब म्हणजे काय चढणे, अधिक उंचावर जाणे, चढणे, अधिक उंचावर जाणे. त्याच्यानंतर 57 बघा क्लॉक, क्लॉक CLOCK, क्लॉक, क्लॉक CLO क्लॉ आणि क्लॉक म्हणजे घड्याळ. त्याच्यानंतर 58, 58 आहे क्लोसेट, 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 क्लोसेट म्हणजे CLO क्लो आणि सेट SET म्हणून क्लोसेट, क्लोसेट, क्लोसेट म्हणजे सर्वात जवळचे. त्याच्यानंतर 59 बघा 59 आहे क्लोझेस, क्लोझेस लक्षात घ्या क्लोझेस CLOTHES झेस, क्लोझेस, क्लोझेस म्हणजे क्लोझेस म्हणजे काय कपडे, चादर, ब्लँकेट इत्यादी जे काय आहे ते. त्याच्यानंतर 60, 60 बघा काय आहे ते क्लाउड, क्लाउड CLOUD, CLOUD क्लाउड, क्लाउड, क्लाउड म्हणजे ढग, लोट, दाट, जमाव. त्याच्यानंतर येतं कोच, कोच COACH, कोच, कोच म्हणजे काय प्रशिक्षक, शिकवणे, लांब पल्ल्याच्या प्रवासात वापरली जाणारी बस. कोच, COACH, म्हणजे कोच. त्याच्यानंतर 62 कोट, कोट म्हणून COAT आहे ते कोट, कोट म्हणजे कोट, डगला. त्याच्यानंतर 63 कोलॅप्स, कोलॅप्स, कोलॅप्स असतं किंवा कलॅप्स, कलॅप्स पण म्हटलं जातं पण कोलॅप्स जास्त म्हटलं कोलॅप्स. कोलॅप्स CO नंतर लॅप्स LLAPSE कोलॅप्स, कोलॅप्स म्हणजे काय कोसळणे, खाली पडणे. त्याच्यानंतर 64 कलीग, कलीग, कलीग म्हणजे काय सहकारी, कलीग लक्ष द्या स्पेलिंगकडे कलीग COLLEGUE कलीग, कलीग म्हणजे सहकारी. त्याच्यानंतर 65, 65 आहे कलेक्शन, कलेक्शन, कलेक्शनचं स्पेलिंग बघा कल COLLL आणि एक्शन ECTION म्हणजे कलेक्शन, कलेक्शन म्हणजे संग्रह, संकलन. त्याच्यानंतर 66 कंबाईन, इथे बघा कंबाईन, इथे कम म्हणून COM येतो, ई येत नाही लक्षात घ्या. कम आणि बाईन BINE म्हणून कंबाईन, कंबाईन, कंबाईन म्हणजे एकत्र, मिसळणे, जोडणे. त्याच्यानंतर 67, 67 काय आहे कम्फर्टेबल, हे बघा कम्फर्टेबल, कम्फर्टेबल इथे पण कसं COM कम नंतर FOR टेबल TABL पण बोलताना ते कसं होतं कम्फर्टेबल होतं, कम्फर्टेबल, कम्फर्टेबल असं नाही कम्फर्टेबल COMFORTABLE कम्फर्टेबल म्हणजे काय आरामदायक, सुखकारक. त्याच्यानंतर 68, 68 काय आहे कमांड, कमांड COMMOND कमांड COMMOND कॉम आणि मंड असं आहे ते COM कॉम आणि मंड MOND पण ते होताना कमांड, कमांड असं होतं. डबल एमचा उच्चार होतो
जोर येतो त्याच्यावर आणि कमांड होतं म्हणजे आज्ञा, हुकूम, च्यावर अधिकार. त्याच्यानंतर 69 कमिटमेंट. कमिटमेंट COMMT कमिट होतं COMMIT COMMIT कमिट आणि MENT MENT म्हणजे कमिटमेंट. कमिटमेंट म्हणजे वचनबद्धता, जबाबदारी. वचनबद्धता, जबाबदारी म्हणजे कमिटमेंट होतं. कमिट आणि मेंट. त्याच्यानंतर 70 कॉमन. कॉमन COMMON कॉमन COMMON कॉमन. कॉमन म्हणजे सामान्य, सार्वजनिक, सर्वांचं म्हणजे कॉमन. कॉम आणि मन असं होतं आणि कॉमन. कॉमन म्हणजे सामान्य, सार्वजनिक, सर्वांचं. त्याच्यानंतर 71 कम्युनिकेशन. कम्युनिकेशन इथे कम्युनी लक्षात घ्या COMMUNI म्हणजे कम्युनी होतं COMMUNI कम्युनी अँड आफ्टर केशन CATION म्हणजे कम्युनिकेशन म्हणजे संवाद, संपर्क. संवाद, संपर्क. त्याच्यानंतर 72 कम्युनिटी. कम्युनिटी कम्युनिटी म्हणजे समुदाय, समाज. इथे पण कम्युनिटी बघा COMMU कम्यू आणि निटी NITY म्हणून कम्युनिटी. कम्युनिटी म्हणजे समुदाय, समाज. त्याच्यानंतर 73 कम्पीट. कम्पीट इथे बघा कम आणि पीट PETE म्हणून कम्पीट म्हणजे स्पर्धा करणे, मुकाबला करणे. त्याच्यानंतर नेक्स्ट 74 कॉम्प्लिकेट. इथे कॉम्प्ली COMPLI म्हणजे कॉम्प्ली होतं आणि केट CAT म्हणजे कॉम्प्लिकेट म्हणजे क्लिष्ट, गुंतागुंतीचा. त्याच्यानंतर 75 बघा कॉन्सन्ट्रेट. इथे पण तसंच आहे सन आणि ट्रेट असं धरून ते केलेलं आहे. CON नंतर CN सन आणि ट्रेट TRAT म्हणून कॉन्सन्ट्रेट म्हणजे काय लक्ष केंद्रित करणे, एकाच ठिकाणी आणणे, येणे. त्याच्यानंतर होतं कन्सर्न. लक्षात घ्या कन आणि सण CON कन आणि सण CERN म्हणजे कन्सर्न म्हणजे चिंता, च्याविषयी संबंधित असणे. त्याच्यानंतर आहे 77 बघा कन्क्ल्यूड. हे पण कन आहे आणि नंतर क्ल्यूड आहे. कन आहे आणि क्ल्यूड म्हणून कन्क्ल्यूड CON कन्क्ल्यूड CLUDE कन्क्ल्यूड म्हणजे काय निष्कर्ष काढणे, समाप्त करणे. त्याच्यानंतर 78 काय आहे कंडक्ट. कन आहे आणि डक्ट म्हणून कंडक्ट म्हणजे काय आचरण, वर्तवणूक, नेणे. त्याच्यानंतर 79 कॉन्फिडंट. इथे कॉन्फिडंट म्हणजे बघा कॉन आहे आणि फिडंट CON नंतर फिडंट FIDENT कॉन्फिडंट म्हणजे आत्मविश्वास, धीटाई दाखवणारा किंवा ची खात्री असलेला. आत्मविश्वास, धीटाई दाखवणारा किंवा ची खात्री असलेला. त्याच्यानंतर 80 बघा काय आहे कन्फाईन. इथे कन आणि नंतर फाईनचं स्पेलिंग आहे CON कन आणि फाईन INE लक्षात घ्या INE कन्फाईन. त्याचे कन्फाईन म्हणजे मर्यादित करणे, कोणणे, मर्यादा काढणे. त्याच्यानंतर 81 काय आहे कॉन्फ्लिक्टमध्ये पण तेच आहे CON फ्लिक्ट FLICT कॉन्फ्लिक्ट म्हणजे संघर्ष, विरोध, झगडा. त्याच्यानंतर 82 बघा कन्फ्युजन. इथे पण कन आहे आणि फ्युजन आणि झन FUSION म्हणजे कन्फ्युजन म्हणजे गोंधळ. त्याच्यानंतर 83 कॉन्सिक्वेन्स. इथे कॉन आणि सिक्वेन्स लक्षात घ्या SEQUENCE
सिक्वेन्स म्हणून कॉन्सिक्वेन्स म्हणजे परिणाम निष्पन्न. त्याच्यानंतर 84 कन्झर्वेटिव्ह इथे पण कन आणि झर आणि नंतर वेटिव्ह आहे म्हणून ते एकदम पूर्ण केल्यावर कन्झर्वेटिव्ह होते. CONSERVATIVE कन्झर्वेटिव्ह म्हणजे पुराणमतवादी. त्याच्यानंतर 85 काय आहे? कॉन्स्टंट इथे पण कॉन आणि स्टंट हे 2 आहेत शब्द, ते सेपरेट केलेले. हे वेगळे करायला पाहिजे, त्यामुळे आपल्याला व्यवस्थित येईल. म्हणजे CON आणि स्टंट म्हणजे कॉन्स्टंट म्हणजे स्थिर, अविरत, सतत. त्याच्यानंतर 86 कन्स्ट्रक्ट इथे पण कन आणि स्ट्रक्ट म्हणजे CON आणि STRUCT कन्स्ट्रक्ट म्हणजे काय? बांधणे, रचना. त्याच्यानंतर 87 कंटेन इथे पण कन आणि TA आहे. कंटेन म्हणजे समावेश होणे. त्याच्यानंतर 88 कंटेंट इथे वर आहे TA आहे आणि खाली आहे ते कंटेंट लक्षात घ्या. कंटेंट किंवा कॉन्टेंट पण म्हटलं जातं किंवा कंटेंट म्हटलं जातं. म्हणजे काय? सामग्री, विषय, मजकूर. TENT आहे लक्षात घ्या. कंटेंटला आणि टेनचं TA आहे. त्याच्यानंतर 89 कॉन्ट्रॅक्ट इथे पण कॉन आणि ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट म्हणजे करार, सौदा, कंत्राट, त्याला कॉन आणि ट्रॅक्ट. त्याच्यानंतर 90 आहे कन्व्हिनियंटमध्ये काय? कन नंतर व्हेन आणि नियंट असं आहे ते. व्हे आणि नियंट. CON कन नंतर व्हे आणि नियंट NIENT म्हणून कन्व्हिनियंट असं आलेलं आहे जोडून आल्यामुळे. सोयीस्कर, सोयीचा. त्याच्यानंतर 91 कन्व्हेन्शनल इथे पण व्हेन आणि शनल असं आहे. व्हेन आणि शनल. CON व्हेन VEN आणि शनल TIONAL म्हणजे कन्व्हेन्शनल म्हणजे पारंपरिक, रूढीबद्ध. त्याच्यानंतर कन्वर्टचं कसं आहे? CONVERT आणि वर्ट VERT म्हणून कन्वर्ट म्हणजे रूपांतरित करणे, धर्मांतर. त्याच्यानंतर 93 कोर CORE त्याला COREला कोर म्हटलं जातं. कोर म्हणजे गाभा, अगदी आतील भाग, गाभा किंवा आतील भाग. त्याच्यानंतर 94 कॉप किंवा कप म्हटलं जातं त्याला. COUGH कॉफ GHचं फ होतं लक्षात घ्या. कॉफ COUGH कॉप किंवा कप, त्यालाच खोकला, खोकणे किंवा खाकरणे म्हटलं जातं. त्याच्यानंतर 95 बघा करेज COURAGE कौ आणि रेज RAGE कौरेज म्हणून करेज असं होतं. करेज म्हणजे धैर्य, शौर्य, धीटपणा. त्याच्यानंतर 96 आहे क्रेचर इथे लक्षात घ्या. CREA क्रे होतं. CREA क्रे आणि TURE म्हणून क्रेचर म्हणजे प्राणी, जीव, निर्मिती. त्याच्यानंतर 97 क्रायसिस इथे बघ क्राय होतं आणि SIS क्रायसिस म्हणजे काय? संकट, पेचप्रसंग, आणीबाणीची वेळ. क्रायसिस संकट, पेचप्रसंग, आणीबाणीची वेळ. त्याच्यानंतर 98 क्रिटिसिझम TI आणि CISM म्हणजे क्रिटिसिझम म्हणजे टीका किंवा कडक टीका.
क्रिटिसिझम म्हणजे टीका किंवा कडक टीका. त्याच्यानंतर 99 क्रॉप. क्रॉप किंवा क्रोप. क्रॉप किंवा क्रोप. CROP क्रोप. क्रोप CROP क्रोप असं म्हटलं जातं किंवा क्रॉप म्हटलं तरी बरोबर आहे. त्याचं म्हणजे काय, पीक चाबकाची काठी. त्याच्यानंतर 100 क्रुशियल. क्रुशल CRU क्रू आणि CIAL म्हणून क्रुशल. क्रुशल. क्रुशल म्हणजे निर्णायक, महत्त्वाचा. त्याच्यानंतर क्रुयल. क्रुयल CRUEL. CRUEL क्रुयल. क्रुयल. क्रुयल म्हणजे क्रूर. CRUEL क्रूर म्हणजे काय, क्रूर, निर्दयी, पाशवी किंवा कठोर. त्यानंतर 102 आहे क्युअर. क्युअर CURE क्युअर. CURE क्युअर. क्युअर म्हणजे CURE. क्युअर म्हणजे बरा, रोगमुक्त करणे, मुक्त करणे. त्याच्यानंतर 103 कर्ल. कर्ल. करल. कर्ल URLचा पण होतो उच्चार बघा. कर्ल. कर्ल म्हणजे वलय, केस कुरळे करणे, कुरळ्या केसाचा. कर्ल म्हणजे वलय, केस कुरळे करणे, कुरळ्या केसाचा. त्याच्यानंतर 104 बघा कर्व. करव. करव म्हणजे कर्व म्हणजे CURVE. CURVE कर्व म्हणजे वक्र, वक्ररेषा, वळण किंवा पाक म्हटलं जातं. त्याच्यानंतर 105. 105 काय आहे, कस्टम. कस्टम. CUS आणि टम TOM म्हणजे कस्टम. कस्टम म्हणजे काय, चालू, रूढी, जकात. आणि नंतर 106 काय आहे, कट. CUT कट. कट म्हणजे कापणे, कापून वेगळा करणे, तयार करणे, धार असणे म्हणून कट CUT. लक्षात आलं. हे झाले अल्फाबेटिकल Cचे जे महत्त्वाचे शब्द आहेत ते आणि त्यांचे प्रोनाऊन्सिएशन आणि त्यांची मिनिंग्स खूप महत्त्वाचे आहेत. तुमच्या लक्षात आले नसतील किंवा तुमच्या प्रोनाऊन्सिएशनबद्दल काही तक्रार असेल तर तुम्ही ते पुन्हा बघा, व्हिडिओ लक्षात ठेवून बघा आणि त्यांचं प्रोनाऊन्सिएशन बरोबर करा, कारण प्रॅक्टिस केल्याशिवाय येणार नाही. त्याच्यामुळे प्रॅक्टिस करा आणि त्याचं प्रोनाऊन्सिएशन करा, कारण खूप महत्त्वाचे आहेत आपल्या इंग्रजी स्पीकिंगसाठी, तर आपल्याला बोलावेच लागणार आहेत. त्याचमुळे त्या व्यवस्थित करा. येत नसतील तर पुन्हा व्हिडिओ बघा आणि व्यवस्थित लिहून घ्या आणि मेनली प्रॅक्टिस करत राहा, कारण प्रॅक्टिस केल्यावरच आपलं प्रोनाऊन्सिएशन जे आहे ते चांगलं होईल, बेटर होईल. आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पण आमचे आहेत तुमच्या मदतीसाठी. फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील, स्मिताचा भाऊ. त्याच्यावर पण व्हिडिओज आहेत, सेंटेन्सेस दिलेले आहेत, त्याचप्रमाणे फोटोज दिलेले आहेत, शब्द दिलेले आहेत, खूप काही दिलेलं आहे. त्याच्यामुळे तिथे जाऊन पण आम्हाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज पण आहे आमचं स्मिताचा भाऊ. त्याच्यावर आम्ही सिरीज वगैरे देत असतो, कथा देत असतो आणि त्यामध्ये इंग्रजी पण जास्त प्रमाणात आम्ही ॲड करतो, म्हणजे तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल म्हणून. त्याच्यामुळे तिथे पण जाऊन तुम्हाला प्रॅक्टिस पण होईल, इंग्रजी संदर्भात कम्युनिकेशन कसं केलं जाईल ते पण लक्षात येईल, प्लस तुम्हाला एंटरटेनमेंट पण होईल. म्हणून तिथे जाऊन पण आम्हाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका आणि नियमित वाचायला विसरू नका. त्याचप्रमाणे आमचं लिंक्डइन अकाउंट पण आहे स्वप्नील स्मिताचा भाऊ. त्याच्यावर पण थोडीफार माहिती आम्ही देत असतो, त्यामुळे तिथे पण जाऊन आम्हाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. आता भेटणार आहोत आपण नवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.